काय तुम्ही एकादशीचा व्रत करत नाही? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्याची गती होईल नेने. जो कोणी एकादशीचा व्रत करत नाही त्याची काय गती होईल हे सांगता येत नाही. म्हणून येणारी जी एकादशी आहे, उत्पन्ना एकादशी, ह्या दिवशी एकादशीचा जन्मतिथी आहे. एकदा भगवान विष्णू मूर नावाच्या दैत्याबरोबर युद्ध करत असताना तो तिथून निघून जातो. भगवंत तिथे आराम करतात आणि त्यावेळेला अचानक मागून येऊन तो त्यांच्यावर हल्ला करतो. त्यावेळेला भगवंताच्या देहातनं एक सुंदरशी कन्या उत्पन्न होते, जी या मूर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध करते आणि त्याला परास्त करते. भगवंत जेव्हा जागे होतात तेव्हा खूप प्रसन्न होऊन तिला विचारतात, तुला काय वरदान देऊ? त्यावेळेला ती म्हणते की जो कोणी ह्या तिथीचं पालन करेल त्याच्या सगळे पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आणि त्याला तुमच्या प्रती हरिभक्ती आणि हरी प्रेम देण्याचं सामर्थ्य मला प्रदान करा. म्हणून जर आपण एकादशीचं व्रत सुरू केलेलं नसेल तर ही सगळ्यात उत्तम अशी तिथी आहे. या दिवशी काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे उपवास करायचा आहे. उपवास म्हणजे काय? भगवंताच्या जवळ राहणारी जी विधी आहे, जसं श्रवण करणे, कीर्तन करणे, भजन करणे, भगवंताला सुंदर सुंदर भोग अर्पण करणे, या सगळ्या गोष्टी आपण करायच्या, जेणेकरून आपली पापही नष्ट होतील, इच्छाही पूर्ण होतील आणि भगवंताप्रतीचं आपलं प्रेम आपल्याला प्राप्त होईल. आणि हो, 2 गोष्टी करायच्या नाही एकादशीला. सगळ्यात पहिले म्हणजे कुठल्याही प्रकारचं अन्न सेवन करायचं नाही आणि दुसरं, तुळशीची पानं एकादशी आणि रविवारी आपण तोडत नाही. हरे कृष्ण.